मंडळी, आजच्या या भन्नाट आणि एकदम थ्रिलिंग विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण 7व्या धड्यातील एक गोष्ट पाहणार आहोत. पण थांबा, ही काही कंटाळवाणी शालेय गोष्ट नाहीये. ही अगदी एखाद्या अॅनिमेमधल्या ॲक्शन आणि सस्पेन्सने भरलेली स्टोरी आहे. मैदानी की आभासी खेळ, वरुणचा प्रवास. ही एका मुलाची गोष्ट नक्कीच आहे. पण खरं सांगू, ही आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वावरणाऱ्या आपल्या सर्वांचीच गोष्ट आहे. तर तयार आहात ना या जबरदस्त सफरीसाठी? चला सुरू करूया. आता मला सांगा, तुम्ही कधी असा विचार केलाय का की एखाद्या गोष्टीत आपण इतकं मग्न होऊ शकतो की आजूबाजूचं जगच विसरून जाऊ? म्हणजे एखादी नवीन चमकदार गोष्ट समोर आली की आपण पूर्णपणे संमोहित होऊ शकतो का? हाच तो धोका आहे ज्याभोवती आपली आजची कथा फिरणार आहे. जेव्हा एखादी नवीन टेक्नॉलॉजी किंवा गॅजेट आपल्या आयुष्यात येतं, तेव्हा ते आपलं पूर्ण लक्ष वेधून घेण्याची किती भयानक ताकद ठेवतं, हेच आपण पाहणार आहोत. तर भेटा आपल्या कथेच्या नायकाला. हा आहे वरुण, एकदम फ्रेश, उत्साही आणि अगदी निरोगी मुलगा. बाहेर जाऊन मित्रांसोबत मनसोक्त क्रिकेट खेळणं आणि त्यानंतर मस्तपैकी चहा आणि फरसाणचा आस्वाद घेणं हा त्याच्या रुटीनचा एक सॉलिड भाग आहे. त्याची एनर्जी पाहिली ना तर एखाद्या अॅनिमेमधल्या मुख्य कॅरेक्टरची आठवण येईल. सगळं कसं अगदी भारी आणि नॉर्मल चाललं होतं, पण या हसत खेळत चाललेल्या आयुष्यात लवकरच एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. आणि इथेच पिक्चरमध्ये सस्पेन्स वाढतो. रोजच्या सारखा वरुण आपला क्रिकेटचा किट घेऊन घराबाहेर पडतो खरा, पण बाहेरचं दृश्य काहीतरी वेगळंच असतं. तिथे एक रहस्यमय नवीन गॅजेट आलंय आणि त्याचे सगळे मित्र एखाद्या मधमाशांच्या पोळ्यासारखे एकाच जागी गोळा झालेत. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आहे, अगदी काहीतरी जादू पाहिल्यासारखी. असं काय बरं असावं तिथे? तिथे होता फरहान, आणि फरहान सर्वांना तो कन्सोल कसा वापरायचा ते अगदी उत्साहाने समजावून सांगत होता. हे उपकरण होतं नवीन प्ले स्टेशन पोर्टेबल, म्हणजेच PSP. बापरे, हे म्हणजे एखाद्या जादुई शस्त्रासारखं होतं ज्याने एका सेकंदात सगळ्या मुलांवर मोहिनी घातली होती. आता क्रिकेटचे नियम हवेत विरले होते आणि त्या जागी स्क्रीनवरच्या बटनांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. खऱ्या अर्थाने इथूनच गेम बदलला. मग काय, मुलांनी एकाच झटक्यात आपले सगळे आवडते मैदानी खेळ सोडून दिले. क्रिकेट, लपाछपी, कबड्डी, बॅडमिंटन, फुटबॉल सगळं काही अचानक बंद. मैदानावर धावण्याऐवजी आता सगळेजण फक्त त्या छोट्याशा स्क्रीनकडे एकटक पाहत बसून आपली वेळ येण्याची वाट पाहत होते. मुलांची शारीरिक हालचाल जी आधी एकदम शिखरावर असायची ती अक्षरशः शून्यावर आली. आता हा प्रवास कसा वेगाने घसरत गेला ते पहा. पहिल्या दिवशी फक्त आळीपाळीने खेळणे सुरू होतं. तू थोडा वेळ खेळ, मग मी. पण पहिल्या आठवड्यापर्यंत गटातल्या जवळजवळ प्रत्येक मुलाकडे स्वतःचा PSP आला. आणि तिसरा आठवडा उजाडेपर्यंत तर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. आता मैदानावर शुकशुकाट होता. सगळेजण सलग अनेक तास फक्त व्हिडिओ गेम्स खेळत होते. वेळेचं भान उरलं नव्हतं आणि मुलांची ती सळसळती ऊर्जा हळूहळू अगदी संथपणे कमी होत चालली होती. साहजिकच या सवयीचे शारीरिक परिणाम भयंकर होते. आपला वरुण, जो एकेकाळी अत्यंत चपळ आणि हसरा होता, तो आता पूर्णपणे निस्तेज आणि सुस्त झाला. मैदानी खेळ थांबल्यामुळे त्याची भूकच मेली. मला भूक नाहीये असं म्हणत तो रात्रीचं जेवणही टाळू लागला. घरात आधी सतत चालणारी त्याची बडबड आता पूर्णपणे थांबली होती. आणि हे सगळं पाहून त्याच्या आईची चिंता साहजिकच वाढू लागली होती. आता वरुणलाही स्वतःचा PSP हवा होता. पण जेव्हा त्याने वडिलांकडे PSPची मागणी केली तेव्हा त्यांनी सरळ नकार दिला. तू थोडा मोठा झालास की मी तुला नक्की घेऊन देईन, असं ते म्हणाले. आता विचार करा, एखाद्या अॅनिमेमध्ये जेव्हा हिरोला त्याचं आवडतं हत्यार मिळत नाही तेव्हा तो कसा निराश होतो. अगदी तशीच अवस्था वरुणची झाली. तो भयंकर रागावला, तोंड फुगवलं आणि स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेतलं. इथून परिस्थिती आणखी बिघडते बरं का. या स्क्रीनच्या वेडापायी वरुण आता चक्क खोटं बोलायला लागला होता. परीक्षा जवळ आल्या होत्या आणि त्याने आईला सांगितलं की तो फरहानच्या घरी स्टडी ग्रुपमध्ये अभ्यासाला चाललाय. पण वास्तवात अभ्यासाच्या नावाखाली हे मित्र एकत्र जमून फक्त आणि फक्त व्हिडिओ गेम्स खेळत होते. हे व्यसन आता पूर्णपणे त्याच्या मनावर आणि मेंदूवर ताबा मिळवत होतं. आणि शेवटी तो दिवस आला, दी अल्टिमेट क्रॅश. एखाद्या मोठ्या युद्धात हिरोची सर्व शक्ती संपल्यावर तो जसा अचानक खाली कोसळतो ना, तशीच काहीशी अवस्था वरुणशी झाली. शाळेत गणिताच्या तासाला बसलेला असताना अचानक त्याच्या डोळ्यात भयंकर जळजळ सुरू झाली. डोकं अक्षरशः फुटून जाणाऱ्या वेदनांनी दुखू लागलं. त्याच्या शरीराने अखेर असहकार पुकारला होता. त्याची बॅटरी आता पूर्णपणे डाऊन झाली होती. पण मित्रांनो, प्रत्येक कथेत आशेचा एक किरण असतोच. वरुणची बचाव मोहीम इथूनच सुरू होते.
शाळेतील मेडिकल रूममधल्या नर्सच्या सल्ल्यानुसार वरुणच्या आईने त्याला ताबडतोब शाळेतून घरी आणलं आणि त्यांच्या फॅमिली नेत्ररोगतज्ञ डॉक्टर सेठ यांची अपॉइंटमेंट घेतली. हे डॉक्टर अत्यंत दयाळू आणि समजूतदार होते. आता वरुणच्या या विचित्र आजारावर त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी उपाय असणार हीच एक आशा होती. आणि इथेच खऱ्या खलनायकाची एंट्री होते. हा खलनायक कोणताही शिंग असलेला राक्षस नाहीये, तर हा आहे मलेज. मलेज म्हणजे सतत जाणवणारी एक अस्वस्थतेची आणि थकव्याची भावना. डॉक्टर सेठ यांनी वरुणची दिनचर्या ऐकून त्वरित ओळखलं की हा आजच्या युगातील अतिस्क्रीन टाईमचा आजार आहे. गेम्सबद्दल विचारल्यावर वरुणने गुपचूप खाली मान घातली आणि डॉक्टरांच्या त्या एका स्मित हास्यातच या आधुनिक आजाराचं अचूक निदान लपलं होतं. आता सुरू होतो वरुणचा रिकव्हरी पिरियड. डॉक्टर सेठ यांचा हा 4 सूत्री सल्ला एखाद्या ॲनिमेमधल्या एपिक ट्रेनिंग मॉन्टाज सारखाच होता. आपली गमावलेली पॉवर परत मिळवण्यासाठी वरुणला हे 4 टप्पे पार करणं मस्ट होतं. 1. संतुलित आणि सकस आहार. 2. शारीरिक व्यायाम आणि पुन्हा एकदा मैदानी खेळ. 3. किमान 8 तासांची शांत झोप. आणि सर्वात कठीण पण महत्त्वाचा 4था टप्पा, स्क्रीन टाईम दिवसाला फक्त आणि फक्त 1 तासापुरता मर्यादित ठेवणे. आणि काय सांगू, वरुणचं हे विजयी पुनरागमन खरोखरच जबरदस्त आहे. आधी असलेला तो सुस्तपणा, डोळ्यांचा त्रास आणि अभ्यासातील दुर्लक्ष आता पूर्णपणे गायब झालं. डॉक्टरांच्या सल्ल्याचं एकदम काटेकोर पालन करून वरुणने पोहण्याच्या क्लासला जायला सुरुवात केली. आता तो पुन्हा एकदा पूर्वीसारखाच अत्यंत उत्साही झाला होता. त्याची तब्येत सुधारली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासातली त्याची एकाग्रताही 100% परत आली. वरुणच्या या संपूर्ण रोलरकोस्टर प्रवासातून आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या या काळात आभासी जग आणि आपलं हे वास्तविक जग यांच्यात आपण एक योग्य समतोल कसा साधू शकतो? बघा, तंत्रज्ञान किंवा गॅजेट्स वाईट नाहीत, पण त्यांचा अतिवापर नक्कीच घातक ठरू शकतो. या कथेवरून आपण आपल्या स्वतःच्या स्क्रीन सवयी तपासून पाहू शकतो आणि एक निरोगी बॅलन्स नक्कीच साधू शकतो. तर आजच विचार करा आणि आभासी जगातून खऱ्या जगाकडे एक पाऊल नक्की टाका.